आता काही व्हिडिओज वगैरे माझे बाबा बघतात, तर हल्ली ते ओपन अप खूप झाले माझ्याशी. तर ते बाजूला, बाळा तू कसं करतेस हे, तुला कसं जमतं हे, त्यांना असा प्रश्न. आणि म्हणलं बाप्पा मलाही हा प्रश्न पडतो. माहित नाही. लोणावळ्यावरून बाहेर येताना जशी मला रेंज आली तेव्हा मला पहिला कॉल आला होता की तुम्ही जे 1 वर्ष आधी ऑडिशन दिलं होतं त्यासाठी तुम्ही सिलेक्ट झालाय. तुला तुझं काम आवडतंय ना, करत राहा, तू चाल पुढे, तुला भीती कशाची. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालच्या #ट्रेंडिंग या सेगमेंटच्या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण इंस्टाग्रामवर खूप साऱ्या इन्फ्लुएन्सरला बघतो, खूप साऱ्या इन्फ्लुएन्सरला भेटतो. त्यामधले काही इन्फ्लुएन्सर असे असतात की त्यांना बघून आपल्याला खरंच वाटतं की हा व्यक्ती माझ्या जवळचा आहे. अशाच या सगळ्या जाळ्यातली एक सुंदर अभिनेत्री, सुंदर मुलगी, एक सुंदर डान्सर आज माझ्यासोबत आहे. धनश्री पाटील माझ्यासोबत आहे. धनश्री, कशी आहेस? थँक्यू सो मच अशा गोड इंट्रोसाठी. मी मस्त आहे, तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त आहे. या आधी एक खूप चांगला इन्फ्लुएन्सर आमच्या इथे येऊन गेलेला, त्याच्यासोबत आम्ही गप्पा मारला. तो बोललेला की युनिव्हर्सल पॉवर असते, तशी युनिव्हर्सल पॉवरने संदेश दिला की नितीन धनश्री येणार आहे तुझ्या स्टुडिओमध्ये, विच इज व्हेरी गुड थिंग माझ्यासाठी. खरंच खूप भारी वाटतंय मला. आता जाऊ दे, कसं वाटतं ते तुम्हाला नंतर सांगतो. आपण लोकांना गप्पांना सुरुवात करूया. कॉलेजमधला तुझा प्रवास, कॉलेजमधला एकांकिका, कारण का मला खरंच एक ओळख करून द्यायला आवडेल. धनश्रीचा एक मित्र आहे ऋषिकेश, तो सुद्धा खूप चांगला माझा मित्र आहे. त्याच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मला तुझ्याबद्दल कळाल्या आहेत. तर तोच प्रवास, शाळेतला एकांकिका वगैरे, नाटकं वगैरे, तुझं डान्सचं स्किल, ते आतापर्यंतचा इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर, काय सांगशील सगळ्या प्रवासाबद्दल? हा प्रवास खरं तर माझ्या स्वतःसाठी एक शौक होता, माझ्या घरच्यांसाठी खूप मोठा शौक होता. कारण मुळात एक अबोल मुलगी आता ऍक्ट्रेस आणि इन्फ्लुएन्सर म्हणून सगळ्यांसमोर आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मला डान्सची आवड होती, पहिल्यापासून आवड होती. आणि ती म्हणजे आवड अशी होती की घरातली भांडी पाडायची. नाचता नाचता नुसतं मिडल क्लास फॅमिली, छोटंसं घर, नुसती उडवा भांडी, दॅट वॉज मी. पण माझ्या घरचे स्टार्टिंगला डॅड अलाउ नव्हते करत की डान्स नाही करायचा आपण. कारण माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये कोणी आर्टिस्ट नाही, कोणी नाही, चुकून माकून पण असेल आमचं कोणी नाही. तर त्यांचं असं होतं कोणीच नाही केलं, तुझं काय नाचायचं, घरात नाच काय, पाडायची भांडी ती. पण माझी आई वैतागली शेवटी की ही फक्त भांड्या पाडत नाही तर सगळी पोळ्या वगैरे सगळं उडवते तव्यातल्या, तर हिला टाका एकदा चवणं, तू घरी नको सगळं उडव, ते 2 तास जा तिथे नाच आणि मग ये घरी. मग शेवटी मला लाईक 9th मध्ये असताना टाकलं डान्स क्लासमध्ये. तेही 10वीत आल्यावरती सोडायला लावलं, बिकॉज 10th आहे, अभ्यास करायचा आहे. म्हटलं ठीक आहे. म्हणजे हार्डली मी 1 वर्ष डान्स शिकले, तेही वेस्टर्न स्टाईल, फ्री स्टाईल. त्यानंतर मग काय अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, बाकी डान्समध्ये वगैरे नाही जायचं. आणि 10वीच्या सुट्टीमध्ये नंतर एकदा 11वी 12वीत एका शो साठी आम्हाला बोलवलं गेलं होतं. आणि माझं असं झालं की मम्मी शो मध्ये चान्स मिळतोय आपल्याला, जाऊयात. पण तिथेही आम्हाला फसवलं गेलं. म्हणजे आम्ही जेवढे ग्रुप मुलं गेलो होतो तिथेही आम्हाला फसवलं गेलं की म्हणजे थोडेफार पैसे लागणार होते, ते भरा. एकदम बेसिक अमाऊंट होती, असं नव्हती की खूप मोठी आहे. पण ती एवढ्या लोकांकडून अमाऊंट घेतल्यामुळे त्याच्यासाठी ती मोठी रक्कम आली आणि मग त्याने फसवलं, नाही कोठे डान्समध्ये नाही. मग 12वीत असताना मी एक स्ट्रीट प्ले केला. तो असाच केला होता की मराठी मंडळ असं असतं ना, त्यासाठी कॉलेजमधूनच करायचं होतं. तर केलं तिथे. त्यानंतर FY मध्ये SY मध्ये ह्या सगळ्या वेळेला एक क्लब जॉईन करायचं असतं की तुम्हाला मार्क्स मिळतील. तर सगळे NSS क्लब तर जॉईन करतात. माझं असं तर काहीतरी वेगळं जॉईन करूया आपण. आणि मग तेव्हा मी थिएटर क्लब जॉईन करायचं आम्ही ठरवलं. मग आम्ही जे डान्सवाले होतो ना, तेच थिएटर क्लब जॉईन करायला गेलो. आणि तिथे गेल्यावरती आमचं असं झालं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. तिथे सगळ्यात पहिली ओळख म्हणजे शुभम जाधवची झाली, जो ऑरेंजस गँग मध्ये तुम्ही आहात ते. तर त्याने आम्हाला दाखवलं की थिएटर म्हणजे ऍक्च्युअली काय. त्यानंतर त्याने आणला दुसरा व्यक्ती, म्हणजे तो म्हणजे इट्स सच, सुमित चव्हाण. हा आला आमच्या आयुष्यात. आणि तो ऍक्च्युअल मध्ये तो माझा पहिला डिरेक्टर. सगळ्यात आधी 12वीचा स्ट्रीट प्ले घेतला होता तो होता श्रीदादा. त्यानंतर ऍक्च्युअल डिरेक्टर माझा सगळ्यात पहिला इट्स सच. त्याला तुम्ही सगळे ओळखत असाल. म्हणजे त्याच्यासाठी मराठी म्हणजे असं होतं की सगळं काही त्याला मराठीत करायचं होतं. त्याने एवढं अख्खं साम्राज्य उभं केलं इट्स सचचं. तर त्यानंतर सुरू केलं. आणि इट्सचनेच पहिलं आमचं तिथे ऑडिशन घेतलं होतं. एकाही मुलाला कॉलेजमध्ये थिएटर असं व्यवस्थित माहित नव्हतं अख्ख्या ग्रुपमध्ये. कॉलेज म्हणजे आपण आता युथ वगैरे करतो, तर तिथे कसं असतं, भाई केळकर उतरत्या, MD उतरत्या, हे सगळं असं जे असायचं ना तसं होतं. आणि तिथे SM शेट्टी कुठेच नाही. आणि आमचं होतं नाही करूया आपण, चला उतरायचं. पहिल्यांदा उतरलं, काही नाही आलं. SY ला उतरल्यावरती
आम्हाला एका स्किटसाठी प्राइज मिळालं. फायनलमध्ये गेलो, ऍडव्हर्टाइजमेंट स्किट होती, त्या प्राइज मिळालं. पण इंटर कॉलेजेट सगळीकडे मारतोय, युथ मध्ये एवढं नव्हतं मिळत. आणि मग नंतर तिथे मारल्यावरती युनिव्हर्सिटीमध्ये गेली मी. त्या युनिव्हर्सिटीच्या सिलेक्शनसाठी गेली आणि तिथे सिलेक्ट झाली. तर तेव्हा तिथे असं गाजलं की SM शेट्टी मधून पहिली मुलगी जी युनिव्हर्सिटीला सिलेक्ट झाली फॉर नॅशनल लेवल. एखादा मग स्टेट लेवल, झोनल लेवल, नॅशनल लेवल असं करत गेले. आणि मग तिथूनच असं सगळं एकत्र जर्नी. पण माझ्या घरच्यांना असं झालं की हे कुठून खोड शिरलंय, म्हणजे काय हे काय करत होतीस, कुठे शिरलं. त्यांना अजूनही त्यांना पटत नाही. माझे आता काही व्हिडिओज वगैरे माझे बाबा बघतात, तर हल्ली ते ओपन अप खूप झालेत माझ्याशी. तर ते बाजूला, बाळा तू कसं करतेस हे, तुला कसं जमतं हे, त्यांना असा प्रश्न. आणि मी म्हणलं बाप्पा मलाही हा प्रश्न पडतो, माहित नाही, मी जाते आणि मला जे वाटतं ते मी करून येते. आणि कारण मी एवढी एक्सप्रेसिव्ह मुलगी नव्हती कधीच. माझ्यासाठी एक्सप्रेशन हे ऍक्टिंग थ्रू निघालं आणि मला ते खूप बरं वाटलं की आय वॉज एक्सप्रेसिंग समथिंग. आणि भले मग ते ऑडियन्स समोर असू दे किंवा काही असू दे, मला एवढं माहित होतं की मी हे करते तर आय मीन इट अँड आय एम दिस इज इट व्हॉट आय वॉन्ट टू डू. असं सुरू झालं माझं सगळं. नाही म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की इन्फ्लुएन्सर बनण्याचा प्रवास हा कॉलेजमधून झाला, तिकडून थिएटर्स वगैरे, नाटक वगैरे सगळं. नाही खरंच खूप, कारण का मोस्टली जेवढे पण इन्फ्लुएन्सर आहेत तेवढे सगळ्यांचा मूळ जो आपण बोलतो ते थिएटरच आहे. तिकडूनच त्यांची सुरुवात होते, नंतर मग त्यांना या गोष्टीचं ओढ लागतं. मोस्ट ऑफ तू मराठी बघशील तर थिएटरच. कोणी घे, तू नील घे, फोकस इंडियन घे, जे कोणी घे, त्यांनी काही ना काहीतरी थिएटर मधून पुढे आले. त्यानंतर त्यांना असं झालं की ओके हा प्लॅटफॉर्म मिळतो तर करूया आपण. नाही मला खरंच खूप चांगलं आहे. मला तुला प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल की आता कधी कधी असं वाटतं का की अरे माझं थोडंफार प्रमाणामध्ये थिएटरकडे दुर्लक्ष झालंय आणि मी या गोष्टीमध्ये रमत चालले, असं कधी वाटतं का? असं मला खूप वाटायचं. म्हणजे माझं आधी असं कधीच नव्हतं की मी टिकटॉक वगैरे नाहीच. आम्हाला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिला होता म्हणून आम्ही टिकटॉकवर आलो होतो, त्याशिवाय नाहीच. आम्ही इतर वेळेस पण असं नाहीच केलं. आणि मग असं झालं की थिएटर करायचं आहे, फिल्म कर. आणि माझं मुळात मला बरं वाटलं होतं की मी TY झाल्या मला आठवतं आपली जी आफ्टर पार्टी असते, त्या आफ्टर पार्टीला आम्ही सगळे लोणावळ्याला गेलो होतो. लोणावळ्यावरून बाहेर येताना जशी मला रेंज आली तेव्हा मला पहिला कॉल आला होता की तुम्ही जे 1 वर्ष आधी ऑडिशन दिलं होतं त्यासाठी तुम्ही सिलेक्ट झालाय. 1 वर्ष आधीच ऑडिशन, 1 वर्ष आधी त्याला. आणि म्हटलं की ओके, म्हटलं आता तर त्याला हो आम्ही तुम्हाला शोधत होतो कारण आमच्याकडून तुमच्या कॉन्टॅक्टची जी वेगळी क्लिप घेतो आपण, ती क्लिप त्यांच्याकडून मिस झाली होती. तर माझं ऑडिशन होतं, चेहरा आहे पण कॉन्टॅक्ट नाही, म्हणून ते मला 6 महिने काहीतरी शोधत होते ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करते. आणि त्यावेळेला मी ऍक्टिव्ह अशी कुठेच नव्हती कॉलेज टाइम मध्ये. तर नंतर असं ओके. आणि TY संपल्या मला माझी पहिली फिल्म मिळाली. आणि मग मी तिथे 1 वर्ष माझं त्या शूट मध्ये गेलं. नंतर कोरोना, बरोबर, काहीच करता येत नाहीये. म्हणजे शूट झालं ठीक आहे, आता बाहेर पडलो आणि थिएटर करतोय थोडंफार. त्यावेळेला पण मी थिएटर केलं, शोज वगैरे करत होती. पण म्हटलं आता काय करायचं, डान्स शोज नाहीये, थिएटर नाहीये, गप बसवत नाहीये. आणि घरी बसायला कंटाळा, घरी बसायचा कंटाळा, वैताग कसा यायचा की माझी जी क्रुशियल एज आहे, जे आपलं असतं की TY नंतर आपण आपल्या करिअरकडे फोकस जास्त होतो, त्या एज मध्येच कोरोना आला आणि वी कांट डू एनिथिंग. घर बसल्या अजून काही पर्याय नाही आपल्याकडे. त्यावेळेला तरी मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करत होते, त्यामुळे ते चालू होतं. बट ते 2 तास, नंतर दिवसभर काय झालं, घरातली कामं केली सगळं. बट इट वॉजंट प्रोडक्टिव्ह फॉर मी. स्वतःची जी प्रोडक्टिव्हिटी असते ती घरच्या कामात नाही आपल्यासाठी, हे मला माहित होतं. आणि म्हटलं की नाही काहीतरी करूया. तर मग मी असंच रील चालू केलं. तिथून खरं तर मी रीलचा विचार केला, त्याच्या आधी मी कधीच असा विचार नव्हता केला. आणि मग मी केला आणि असंच करता करता रिस्पॉन्स बघून मला वाटलं ओ नाईस, मजा येते. आणि येतो रिस्पॉन्स, इट्स बेटर टू डू समथिंग देन नथिंग, बरोबर असं होतं. तर म्हटलं ठीक आहे चला करूया. आणि करत गेले. मग नंतर माझी कळवा गँग माझ्याशी भेटली, बिकॉज त्यांच्यासोबत पण मी थिएटर केलं होतं आधी. तिथे जे सर्वेश आणि वडापाव टॉक्स म्हणून एक आहे, त्याच्यासोबत मी थिएटर केलं होतं. म्हणून त्यांनी मला कॉल केला होता की अरे तू पण स्टार्ट केलंस, आम्ही पण करतोय, तर भेटूया का आपण. जस्ट लॉकडाऊन ओपन झाल्या, म्हटलं भेटूया. आणि तेव्हा ही मुलं ना आपल्या लॉकडाऊन मध्ये लाईव्ह खूप हे झालं होतं फेमस, उठसूट लोक लाईव्ह. तर ही मुलं आधी लाईव्ह वरती गप्पा मारायचे, तर ह्यांच्यासोबत मी जॉईन झाली कारण त्या लोकांना मी ओळखत होते. मग सगळे लॉकडाऊन ओपन झालं, चला भेटूया. भेटून मग ती कळवा गँग तयार झाली. सो दिस वॉज लाईक की आधी काहीच प्लॅन नाही, अनप्लॅन्ड गोष्टी खूप झाल्या माझ्या आयुष्यात. आणि मग मी त्याच्यासाठी झालं की अपॉर्च्युनिटी भेटते कधी सोडायची नाही, ही मी ठरवली आहे. नाही, थँक्स टू कोरोनामुळे आम्हाला खूप सारे इन्फ्लुएन्सर भेटले चांगले. आणि खरंच आम्हाला मजा येते त्यांचे सगळे कॉन्टेंट बघून. याच कॉन्टेंटवरचा पुढचा प्रश्न मी तुला विचारतो की एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून जेव्हा पण नावारूपाला येतो तेव्हा किती प्रेशर असतं की मला काहीतरी वेगळं द्यायचं प्रेक्षकांना,
कारण का ट्रेंड हा सुरूच असतो, पण त्या ट्रेंड मधून सुद्धा एवढे सगळे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहेत, त्या सगळ्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर मधून काहीतरी वेगळं मला त्यांना द्यायचं आहे किंवा मला लोकांनी ओळखलं पाहिजे की नाही बाबा हा कॉन्टेंट आहे, हा धनश्रीचा आहे. कितपत अवघड असतं या सगळ्या गोष्टी किंवा किती चांगल्या पद्धतीने तू या सगळ्या गोष्टींना बांधून ठेवतेस? प्रचंड अवघड असतं. म्हणजे बिंग अ इन्फ्लुएन्सर सोपं नाहीये. म्हणजे जे कोणी नवीन होतात किंवा काय सोपं नाहीये. रातोरात कोणी स्टार होत नाही, कोणीच नाही होत कोणी. आणि इथे ना लक पण आहे भाई. झालं तर तुमचे असे वाढतील फॉलोअर्स, नाही म्हणजे अडकून राहिलास तर अडकून राहिलास, हे होतं. भले तुझा कॉन्टेंट किती चांगला असतो आणि मग कित्येक वेळा ना तुझ्या ऑडियन्स वरती पण डिपेंड करतं. आता कधी कधी ना आपण बघतो की असंच काहीतरी कॉन्टेंट आहे तो गेला वरती आणि आपण एवढं कष्ट घेऊन शूट केलं आणि एवढूशे व्ह्यूज, काहीच नाही. आणि तेव्हा खूप दुःख होतं. आणि ऍज अ आर्टिस्ट तर मला जास्त दुःख होतं, कारण तिथे मी मेहनत घेतली. तेव्हा आपण ना एखादा असा व्हिडिओ मी उडवते ना, तेव्हा मला एवढं असं बरं नाही वाटत. थिएटर आर्टिस्ट आहे, सवय आहे भाई, बॅकस्टेज पण करायचं, पुढचं पण करायचं, सगळं सवय करायचं. तर ते सगळं एकत्र घेऊन जेव्हा मी एकत्र काम करते ना, तेव्हा मला असं वाटतं हेच किती सुंदर आहे. आणि जेव्हा ते बघून लोक इग्नोर करतात, कारण त्यांना सवय झाली की चटकन व्हिडिओ बघायचा, पुढे स्क्रोल करायचं. पण तो कन्सेप्ट जर आवडत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग चल लगेच असं. इट्स लाईक व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही 10 सेकंड 20 सेकंड पहिले ग्रॅब करताय पटकन, 5 ते 7 सेकंड मोस्टली. तर ते खूप खूप मोठं टास्क असतं आणि माझ्या डोक्यात पण खूप वेळा फिरतं आणि खूप डिमोटिवेट पण होतं आपण त्या नंबर्समुळे. तर पहिली मध्यंतरी मी खूप डिमोटिवेट व्हायची, पण मी नंतर सोडून दिलं भाई. मला माहिती मला माझं कंटेंट आवडतंय, माझं चांगलं आहे. ज्याला वर्थ त्याला कळणार आहे, ज्याला वर्थ नाहीये त्याला नाही कळणार आहे. म्हणून बोलतो ना आपण नाही सगळ्यांना प्लीज करू शकत. कोणाला भजी आवडेल, कोणाला नाही आवडेल. येस, बरोबर. तसंच येते. तर कोणी डाएट कॉन्शियस आहे भाई, मैं नहीं ये देखेगा, तर नाही, एवढा नाही विचार करायचा. तुला तुझं काम आवडतंय ना, करत राहा. तू चाल पुढे, तुला भीती कशाची. क्या बात आहे, क्या बात आहे. हेच लक्षात ठेवलं मी आयुष्यात आणि हेच करत आली आतापर्यंत. नाही, खरंच खूप मस्त. कारण का खूप कमी लोक असतात जी या गोष्टी ऍक्सेप्ट सुद्धा करतात की नाही बाबा मी कुठेतरी अडते किंवा माझं काहीतरी चुकतंय, पण ऍक्सेप्ट करणं खरंच खूप मोठं असतं आणि त्याला खूप मोठं हृदय बोलण्यापेक्षा एक मन लागतं की नाही खरंच मी कुठेतरी चुकतोय करून, तर मला केलं पाहिजे. मला धनश्रीची अजून एक ओळख करून त्याला आवडेल की तुम्ही बघत सुद्धा असाल, एक खूप सुंदर चॅनल आहे भाडीपा. त्या चॅनलवर धनश्रीचा एक सोलो प्रोग्राम सुद्धा येतो, सोलो सेगमेंट सुद्धा येतो. काय सांगशील जेव्हा आपण सुरुवात करतो या इंडस्ट्रीमध्ये काम करताना, अचानक भाडीपा सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला कॉल येतो आणि ते सुद्धा सोलो कार्यक्रमासाठी, काय होती फिलिंग ती? खूप मला आठवतं संध्याकाळची वेळ होती. तिथे माझाच एक मित्र आहे तेजस देसाई म्हणून, तर तो तिथे जस्ट जॉबला लागला होता आणि त्याने आम्हाला एका स्क्रीनिंगसाठी कॉन्टेंट क्रिएटर लागणार होता, तो सोशल मीडियामध्ये. तर त्याने सगळ्यांना आम्हाला बोलवलं होतं आणि त्यानंतर तिथे ताजचं स्क्रीनिंग, तो अभी तक है हसीनची भाडीपाची सिरीज आहे, त्यासाठी स्क्रीनिंग झाली, आलो घरी, संपला विषय. नंतर 2-3 दिवसांनीच आय गेस नाही 1 आठवड्याने वगैरे मला कॉल आला संध्याकाळच्या वेळेस की एक असा शो काढतोय आम्ही सोलो ट्रॅव्हलिंगचा, बजेट बॅकपॅकिंग. म्हटलं बजेट बॅकपॅकिंग तर इंद्रजित नाही, ह्यावेळेस आम्हाला फिमेल सोलो ट्रॅव्हलर हवी आहे. ओके, पण मी ट्रॅव्हलर नाही, म्हणजे मी गेलीये कामासाठी गेलीये, तर नाही आम्हाला असं हवंय की जे एखादी मुलगी जर नवीन सुरुवात करत असेल तर ती कशी करेल, काय होईल, काय अडचणी येतील, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवायच्यात. म्हटलं ओके चालेल. मग त्यांनी मला सांगितलं की एक ऑडिशन दे. म्हटलं ठीक आहे, काय ऑडिशन, तर कुठेही जा, तुझ्या इथे तुला वाटेल ते ऑडिशन करून ये. म्हटलं ओके. आणि मग मी माझ्या इथल्या गार्डनमध्ये गेले. आधी मी विचार केला माझ्या इथे मंदिरात जाते आणि तिथे, आणि मीच ब्लॉग एडिट वगैरे केला होता, तर मी त्या छोट्या छोट्या गोष्टी टाकल्या की चेंज करायच्या वेळेला म्हणलं कॅमेरा पडला, ऍक्टिंग तर येते आपल्याला, मग का नाही ती थोडीशी वापरू आपण, आपला जो हात आहे तो वापरायचा, तो आलाच पाहिजे, धनश्री नाही होणार. तर मग मी त्या छोट्या छोट्या गोष्टी टाकल्या होत्या की म्हणजे कॅमेरा पडतो तर उचलला, मी चेंज झाले. नंतर मी मंदिरात गेले तर ते मंदिरात तिथे अलाउड नव्हतं शूट करायला, ठीक आहे ते आहेत, मी जे आहे ते रॉ ठेवलं की नाही शूट करायला मिळालं. मग नंतर पावभाजी खायला गेले, तिथून गार्डन मध्ये थोडा वेळ बसायला गेले, तर तिथे एक मुलगा होता, त्याने बघितलं की मी कॅम सेट करते. आणि हे आयुष्यातला माझा जो पहिला व्लॉग आहे तो ऑडिशन व्लॉग. त्यानंतरचा पहिला व्लॉग म्हणजे आपला भाटुपावरती जो फर्स्ट एपिसोड असेल तो माझा पहिला व्लॉग आहे. तो सेट करत होती मी, म्हणजे मी विचार सोडून दिले होते. खूप भीती वाटत होती की सवय नाही असा कॅमेरा घेऊन रस्त्यावर फिरायची की भाई गाईज मी इथे आली की लोक अक्षरशः असे बघतात काय, ऑलरेडी ते त्यांच्या कामासाठी बाहेर पडलेले असतात, धावपळ करत असतात, आपण फिरत असतो आणि आपण असे फिरत असतो. त्यांचं असं एक तर फुटपाथवर चालताना वगैरे पण त्यांचं असं अरे
काय ह्यांचं. आणि आता ओके चला जाऊया. बरं ठेवते तर तो मुलगा आला त्या गार्डन मध्ये, तो बोला की आप व्लॉग करते हो. म्हणलं हाँ, मतलब पहला ही ब्लॉग है एक्चुअली लाइफ का. ते आहे ते आहे. तो बोला की ओ नहीं मैं एक्चुअली यहाँ से नहीं हूँ, मैं वाइजैक से हूँ. म्हणलं ओके, कॉन्टेंट मिळालं, वरती कॅम्प झाला, सिम्पल. मग मी त्याशी गप्पा मारल्या, ओके वायझॅग मधून कुठून वगैरे. मग त्याला मराठी बोलायला लावलं मी. अशी गंमत जेव्हा झाली आणि ते सगळं मी शूट केलं. दॅट वॉज माय होल फर्स्ट ब्लॉग, एवढंच. आणि मी त्यांना तो पाठवला आणि मग त्यांना आवडलं की अरे ही बिंदास बोलतीये लोकांशी जाऊन. आणि मग ते लाईक ओके हेच करायचं तुला, कारण वी वॉन्ट की तिथे जाऊन पण तू कम्फर्टेबल असावीस. एकतर सोलो ट्रॅव्हलिंग आहे, मला हे लोकांना सांगायचंय की खरंच सोलो ट्रॅव्हलिंग होतं. खरंच असतं का ते सोलो? हा, हे प्रश्न खूप आले मला, कळाला आम्हाला त्याबद्दल. लोक असे येऊन, माझ्या ओळखीचे लोक मला येऊन असे विचारतात, टीम होती ना तुझी कॅमेरा कोणतरी असतं सोबत असं, नहीं ब्लॉग ये देखिए ये तूने रख के शूट किया है, मतलब कोई तो था. अरे नाही, तो मी सेटअप केलाय, परत पाठी गेले तेवढी चालत, परत पुढे आलीये मी. ते सगळे माझे खरे कष्ट आहेत. अरे ओ मतलब तू फिर से जाती है ना? हाँ सोलो ट्रैवलिंग है. ओ नहीं यार मेहनत, भाई मेहनत है बहुत, हिम्मत है तेरे में, अकेले गई. म्हणलं हाँ है. तर असं ती खूप मजा होती. आणि ती तो जो 3 महिन्याचा वेळ होता, कारण 3 महिन्यात 10 ट्रिप्स माझ्यासाठी असं होतं की मी आली की निघाली, आली की निघाली, आली की निघाली. आणि खूप बोलतात ना धावपळ पण तेवढी होती, आजारी पण पडत होती, पण मजाही तेवढीच होती. कारण मी नवनवीन लोकांशी भेटत होती, नवनवीन लोकांशी फ्रेंडशिप होत होती माझी. म्हणजे आता माझे फ्रेंड्स फक्त इंडियात नियमित नाही आहेत, काही माझे ऑस्ट्रेलियन आहेत, काही इटालियन आहेत. त्या ट्रिप मधून मला ते फ्रेंड्स भेटलेत. अँड दे आर ऑल सोलो ट्रॅव्हलर्स, बिंदास्त. पण आणि मी त्यांच्याकडून बघत होते की माझं असं होत होतं की अरे सगळे एकत्र उठून नाचतात आणि त्यांना एकमेकांची नावही माहित नाही, ते फक्त बिंदास जातात आणि एन्जॉय करतात. अँड दॅट्स व्हॉट आय डिड आफ्टरवर्ड्स, की उठा नाचा, आपल्याला जे वाटतं ते वाटतंय. नंतर हे लोक नाही भेटणार आहेत मला, कोण नाहीये जज करायला. सो दॅट वॉज ते मला ओळखत नाही. हा, आणि त्यांचाही तोच मुद्दा आहे की सोलो ट्रॅव्हलिंग एन्जॉईंग. बरोबर, त्यांना नवनवीन गोष्टी शिकायच्या होत्या. आणि मला एक खूप आवडत होतं की आय वॉज लाईक प्लॅनिंग, मला प्लॅनिंग करायची खूप सवय. मी प्लॅन करायची आणि मग माझ्यासोबत मी दुसऱ्यांना पण उचलायची की भाई काय काय जागांवरती कसं असतं की तू एकटा नाही करू शकत. समज ती एखादी राईड आहे तर एकटा नाही करू शकत, ते दोघे लागतात. मग माझ्याकडे प्लॅनिंग असायचं, तर मी डील करायची, देख मेरे पास ये दिन का प्लॅन है पूरा, इधर जाते बहुत मस्त आहे, असं कन्व्हिन्स करायचं. मग हॉस्टेल मधल्या दुसऱ्याला पण उचलायचं आणि घेऊन जायचं आणि ती राईड कम्प्लीट करून आणायची. मग त्यांचं पण असं व्हायचं, अरे हे मेरे को पता ही नहीं था. हा, कारण मी थोडंसं प्लॅनिंग करते, माझी सवय आहे ती, त्यामुळे मजा आली. म्हणजे मला भाटोबाने खूप खूप सुंदर एक्सपिरियन्स दिला तो 3 महिन्याचा. आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅम. नाही खरंच खूप, कारण का आम्ही सुद्धा त्या व्हिडिओज वगैरे बघतो, तर तो जो प्रश्न तो माझ्या मनामध्ये पण पडलेला की अरे नाही रे टीम असेल रे सगळी, पण नाही असं टीम वगैरे काय नसतं. सोलो ट्रॅव्हलर म्हणजे सोलोच असतो, लक्षात ठेवा. उगाच उठसूट फिरवत नका जाऊ कुठे. बरं, तुला पुढचा प्रश्न हा विचारायला मला खरंच आवडेल की जसं तू बोललीस की आत्ता पप्पा कुठेतरी ओपन अप झालेत बोलण्यासाठी वगैरे, कारण का प्रत्येकांच्या घरातून असं असतं की अरे माझी मुलगी काहीतरी करते, पण तिने असं काहीतरी करावं जिकडे तिची सिक्युरिटी आहे. ट्रू. त्यानंतर आता जेव्हा तुझे आई वडील तुला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघतात, जेव्हा ते भाडेपाचे एपिसोड बघतात, किंवा तुला एका थिएटरमध्ये तुला टीव्हीवर बघतात आणि तुझे रील्स वगैरे बघतात आणि खूप लोक चांगल्यापणे तुला ॲप्रिशिएट सुद्धा करतात, तेव्हा त्या दोघांच्या मनामध्ये काय असतं, काय असतात त्या दोघांच्या तुझ्याबद्दलच्या फिलिंग्स किंवा तुझ्याबद्दलच्या भावना? त्यांनी ना मला कधीच, म्हणजे आता हे पॅरेंट्स आहेत आणि मिडल क्लास पॅरेंट्स आहेत, ते कधी स्वतःहून तोंडावर तुला सांगणार नाहीत की मला तुझा अभिमान आहे किंवा मला तू आवडतोस, जे करतोयस ते वगैरे किंवा काही, ते कधीच नाही सांगणार. मला ना त्यांच्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून नेहमी कळलं. ते नातेवाईकांचा कॉल येतो ना, अरे मी तो व्हिडिओ बघितला साक्षीचा, म्हणजे घरी साक्षी बोलतात, तर बघितला ती अशी गेली होती, खरंच गेली होती काय? हो मग माझी मुलगी जाऊन आली आहे, एकटी फिरत होती तिकडे. हा जेव्हा कॉल ऐकतो ना चांगलं वाटतं, म्हणजे काहीतरी आहे. आणि तेव्हा मजा येते की ओके, आणि नकळत सांगणार. पण तो कॉल ठेवला असं असतं, काय तुझं एकटं नाही फिरायचं, किती वेळा सांगितलंय तुला वगैरे. आणि सगळे ते ओरडा आपण खाल्लाय ऑलरेडी, जाऊन भांडी घास, ती राहिलेत तेवढी. हे घरच्यांचं आहे, हे मिडल क्लास आईंचं आहे. हे म्हणजे मुलगा जरी असला तरी त्याला दळण आण, कचरा टाकायला आणि मुलगी जरी चल भांडी घासायला घे. हा, हे ठरलेलं आहे त्यांचं. तू कितीही मोठी हो, माझ्या घरच्यांचं नेहमी आहे की तू कितीही मोठी होशील आयुष्यात, एवढं लक्षात ठेव की तुझं तुला सांभाळ करता आला पाहिजे. यू शुड बी व्हेरी इंडिपेंडेंट, की तुला घरच्या कामापासून ते मोठ्यांचा आदर करण्यापासून त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. कुठेही तू जाऊ, चुकून हे नाही असं वाटलं पाहिजे की अरे मोठी झाली म्हणून काय झालं, हे तर येत नाही ना, तिला हे येत नसेल, तिला ते येत नसेल, असं काही नाहीये. माझ्या आई वडिलांनी तो
रुटेड ठेवण्याचा जो ग्राउंड बोलतो ना, ग्राउंडेड राहण्याचा जो मला हे बोलतो आपण मूलमंत्र किंवा हा जे काही शिकवलंय ते मला खूप आवडतं. ते अजूनही असे आहेत की माझ्या मित्रांसमोर पण ते मला फटके देतील असे आहेत ते. त्यांना नाही असे की तुला मी मोठं नाही करणार, माझ्या मनात तू मोठी आहेस की हे केलंस, तू नॅशनलला जाऊन आलीस वगैरे, मी 4 लोकांना सांगेन, पण तू नेहमी पाया जमिनीशीच ठेवायचा. धनश्री, मला हा प्रश्न तुला विचारायचा आहे कारण की ह्याच्या आधी जेवढे पण इन्फ्लुएन्सर येऊन गेले तेवढ्या सगळ्यांना मी प्रश्न विचारतो आणि खूप चांगली उत्तरं मला त्यांच्याकडून मिळतात की जेव्हा आपण इन्फ्लुएन्सर बोलण्यापेक्षा जेव्हा आपण मीडिया आणि अभिनय ह्या क्षेत्रासाठी आपण वाटचाल सुरू करतो, आपण हा प्रवास करत असतो, तेव्हा अनेक खड्डे आपल्यासमोर येतात, आपल्या यशाचे खड्डे येतात आपल्यासमोर, आपल्याला माहिती सुद्धा नसतं, कळत सुद्धा नसतं आणि आपण त्या खड्ड्यामध्ये पडतो सुद्धा. असे खूप सारे प्रसंग आपल्यासमोर येतात. तर ह्या सगळ्या प्रसंगांना तू कशा पद्धतीने बघतेस किंवा तू त्या सगळ्या गोष्टीला कसं टॅकल करतेस, आणि आता जे नवीन होतकरू अभिनय करण्यासाठी बोल किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून नवीन सुरुवात करतात, तर त्यांना तू काय सांगशील, त्यांनी या गोष्टीकडे कसं बघावं? तर अपयश म्हटलं ना तर खूप येतो अपयश. जर तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत आहे किंवा ही एकंदरीत आपली जी इंडस्ट्री आहे त्या बाबतीत जर म्हटलं तर खूप अपयश आहे. कारण तुम्हाला कधीच कुठली गोष्ट सोपी नाही मिळणार आहे. कारण माझ्यासारखी लोक तर कधीच तोंडात चांदीचा चमचा घेऊन नाही जन्माला आले. आपल्याला आपला चांदी कमवायची आहे, चमचा बनवायचा, मग तोंडात ठेवायचं आहे, हे ठरलेलं आहे. तर एवढंच सांगेन की कधी हरू नका. कारण माझं स्वतःच सांगेन मी की मी एवढे ऑडिशन्स दिलेत. आता माझं जेव्हा पहिलं ऑडिशन मधून मला ते सिलेक्ट 1 वर्षाने कॉल आला, तोही एक प्रकारचा पेशन्स होता. मी सोडून दिली होती, उमेद सोडून दिली होती आणि मी ठरवलंय कधीही एखादं ऑडिशन जरी दिलं ना, संपलं, त्या उंबऱ्याच्या बाहेर आली की मी विषय संपला. त्यांचा कॉल येणार असेल तर येईल, नाही तर नाही, सोडून द्यायचा. तर जर आपण त्या पायऱ्या पाठच्या सोडल्या तर आपण पुढे जाऊ. बरोबर. जर त्या पायऱ्या धरून ठेवले की अरे तिथे पडलो होतो मी, तिथे काय झालंय त्या पायरीला, ती बघत बसलो तर तिथेच अडू. त्यापेक्षा पुढच्या पायऱ्या बघा आणि पुढच्या पायऱ्यांमध्ये चढत राहा, तरच ते यश पुढे जाऊन मिळेल तुम्हाला, नाहीतर नाही मिळणार आहे. तर एवढं सांग, कधी हरू नका, कधीही हरू नका. खूप अपयश आहे तर खूप डिमोटिवेट होतो. मी स्वतः आयुष्यात खूप वेळ डिमोटिवेट झाली आहे. तुमचे जे 4 मित्र असतील त्यांच्याशी जाऊन बोला, तुमच्या आई वडिलांशी बोला. कारण कित्येक वेळा आपण आपल्या पॅरेंट्स कडूनच डिमोटिवेट होतो, कारण त्यांना त्या गोष्टी कळत नसतात. आणि हे मी स्वतः आजूबाजूच्या लोकांकडून ऐकते, अरे मेरे मॉम डॅड समजते नाही. अरे तुमने समजाया कब? तुम्ही जर समजवलं तर त्यांना ते कळणार आहे. आता मलाही मुलगी म्हणून असं होतं की सोलो ट्रॅव्हलिंगचं म्हटलंच नाही लगेच परमिशन मिळाली. मी मीटिंग घेतल्यासारखं सगळ्यांना बसवलं घरात की हे बघा मी असं असं करते, असं असं आहे, मी कशी सेफ राहणार आहे, काय करणार आहे, तुम्हाला सगळे कॉल्स असतील, तुम्हाला मी सगळं सांगेन. तो विश्वास जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना पटवून द्याल तेव्हा तो विश्वास येतो. तसंच जेव्हा ते बोथ वेज आहे, कुठलंही नातं असू दे, कुठले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फ्रेंडशिप असू दे, आई वडिलांचं असू दे, ते बोथ वेज आहे. पण हे कित्येक वेळा लोक आई वडिलांच्या वेळेस विसरून जातात. त्यांना असं वाटतं नाही ते आपल्याला समजत नाही, त्यांनी समजून घ्यायला. नाही, आपणही त्यांना समजायला हवं. इट्स अ लाईफ सायकल. बरोबर. तर तेच म्हणेन की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिमोटिवेट होता ना, तर तुम्ही विचार करा की तुम्ही कुठे स्वतःला पाडताय किंवा काहीतरी चुकीचं आपण काय करतोय का. 2 मिनिटं बसून विचार करा, स्वतःशी बोला आणि चला पुढे. तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल तर ते ऐका, जरा शांत करा डोकं. काय होतंय काय नाही ते स्वतःचं अॅनालायझेशन खूप महत्वाचं आहे. आणि दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन करण्यापेक्षा स्वतःशी कॉम्पिटिशन करा की मी काय केलं, या महिन्यात काय केलं, या आठवड्यात काय केलं. तेव्हाच कुठेतरी पुढे जाऊन तुम्ही यशाकडे अशी पायरी द्याल आणि तुम्ही पुढे जाल. कुठेतरी स्वतःचं एक सक्सेसफुल किंवा गोल्स असतात, लाईफ गोल्स, ते अचीव्ह करा. नाही, खरंच खूप सुंदर बोललीस तू. कारण आता जसं तू आई वडिलांबद्दल बोललेस, मला तुझ्या मित्रमैत्रिणींबद्दल सुद्धा विचारायला आवडेल तुला. कारण का असे असतात हे लोक की भाई कुठे आहेस, भेटायचं मला. मग तो काही काम करू दे असू दे किंवा ती काही काम करू, हा चल कुठे चल येतो. काय सांगशील त्या मित्रमंडळ, काय किती त्यांचा सपोर्ट आहे तुला? खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे. कारण मला आठवतं मध्यंतरीच्या काळात माझं असं झालं, कारण पॅरेंट्स माझे नव्हते ऐकत. त्यांचं असं होत होतं की मी जॉब करत होती, तर जॉब सोबत हे करायची. तर असं होतं सॅटर्डे संडे फ्री मिळाला की मी उठायची सरळ आणि जायची शूट करायला. आणि कित्येक वेळा तर मग मी अशी लॅपटॉप घेऊन जायची मित्राच्या घरी की इथे बसले मी, अरे हा थांब्या, एवढा ब्रेक टाकते आणि शूट करते, परत बसते आणि हे करते. हे असंही केलंय आम्ही आधी. तर मग जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा असं होतं की त्यांचं की का सोडायचंय तुला, सोबत करतेस ना तर कर. म्हटलं नाही, पण माझ्या काही अपॉर्च्युनिटीज माझ्या सुटल्या ह्या जॉबमुळे, कारण मला सुट्ट्या नव्हत्या मिळणार. तर मित्रांपैकी माझा एक टीएल पण खूप छान होता त्यावेळेला. त्याने मला एवढी मदत केली ना, त्याचं असं, तो मला कारण सांगे, हे कारण सांग सुट्टी मिळेल तुला, मग मी पण ते सांगेन पुढे तुला सुट्टी. सो ही वॉज दी बेस्ट टीएल फॉर मी.
त्याचं नाव नाही घेत उगाच हे होईल. नको नको, हे सिक्रेट राहू दे, हे खरं सिक्रेट राहू दे. तर ही वॉज देअर फॉर मी. आणि नंतर माझा TL बदलला आणि त्याच्यामुळे मला नाही, ती मला सपोर्ट नाही करायची. तर माझे वांदे झाले, मला ऑपॉर्च्युनिटीज येऊन पण मी मिस करत होती. आणि म्हटलं हे तर मी साईड बाय साईड करत होती की कमवायला हवं काहीतरी म्हणून जॉब केला होता. दॅट्स नॉट माय लाईफ मोटिव्ह. माझा तर मोटिव्ह ऍक्टिंग आणि हे सगळंच आहे. मग मी सोडला तो जॉब. परत मीटिंग घेतली, परत समजवलं घरच्यांना आणि सोडला जॉब. तर त्यांना टाइम मागितला होता, मी टाइम मागितला आणि नंतर मग परत ते ओढायला लागले. कधी कधी त्यांचं पण लाईफ फ्रस्ट्रेशन आहे, ते निघतं आपल्यावरती. आणि मग त्यावेळेला माझं असं झालं की मी सोडू का, घरच्यांना गरज आहे बाई, मी सोडते हे सगळं, मी परत जॉबला लागते, मी सोडते हे सगळं, जॉबला लागते. त्यांचं माझे मित्र सर्वेश आहे, अजून अनिकेत आहे, तेजस आहे, नंतर प्राजू, क्षिती, हे सगळे लोक आहेत, मँडी आहे, हे सगळे लोक मला दर पॉइंटला समजवत होते की नको नको, सोडू नकोस, आहोत आम्ही लोक, करूया आपण, होईल होईल. एक रात्री तर मी अचानक, आमचा एक जो ग्रुप आहे तो सोडला होता मी, की मी नाही करत आहे आता हे सगळं, नाही जमणार मला. त्याच वेळेला लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे मेसेज आणि कॉल, काय झालं, तू का सोडलंस, कुठे गेलीस, अचानक आहे होणार, आम्ही बोलू का पॅरेंट्सशी, तुझ्या काका काकूंशी आम्ही बोलतो, येऊन भेटतो आम्ही, त्यांच्याशी सगळं समजवतो त्यांना. म्हटलं नाही असू दे, ठीक आहे. मी अक्षर एवढी हे झाली होती, मी त्यांना इग्नोर पण करत होते की लाईक नाही, नको मला नाही. ते माझ्या घराखाली आलेले डायरेक्ट की अरे काकू, अरे आज जाणार होतो आपण, चल, म्हणून त्यांनी मला घरातून उचलवलं असं. आणि खाली जाऊन त्यांनी मला समजवले की नाही, असं नाहीये, तू कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत, जे काय होईल ते होऊ दे. अशी 2-3 लोक आहेत, अजून एक व्यक्ती पण आहे वैभव, त्यानेही मला खूप समजवलंय, खूप सपोर्ट केलंय. निधी आहे, या सगळ्यांची नावं घेईन तेवढी कमी आहेत. ह्या सगळ्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलंय. ते नेहमी असे होते की लाईक चल रे, तू आहेस, तू करतेस ना, ते आम्हाला बरं वाटतं, कारण आमच्यात एवढी हिंमत नव्हती कदाचित. काही लोक अशी आहेत की आता त्यांनी सोडलं आणि जॉब करतात कंटिन्युअस. तू करतेस ते बरं वाटतं, तू हिंमत केलीस. म्हटलं हो, केली आता हिंमत, तर करायचंय. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल ऑफ देम. माझे पॅरेंट्सही तेवढे ग्रेटफुल आहे. त्यांचं एवढंच होतं की इंडिपेंडेंट राहा, जे काय करशील ते स्वतःहून करशील, स्वतःच्या पायावर खंबीर उभी राहा, एवढंच आहे. मला खूप सपोर्ट केला ह्या लोकांनी, माझ्या फ्रेंड्सनी, माझ्या पॅरेंट्सनी, माझ्या आजूबाजूचे लोक. मला खूप बरं वाटतं की ते लोक माझ्या आयुष्यात होते. दिस आर लाईक पिलर्स फॉर मी. तर आय एम व्हेरी ग्रेटफुल. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुझ्यासोबत गप्पा मारून, आणि खूप काही बोलायचं सुद्धा आहे. खूप नवीन नवीन गोष्टी तुझ्याकडून आम्हाला बघायला आवडेलच, आणि आमच्यासमोर तू प्रेझेंट करशील नक्कीच. सो पुन्हा एकदा खरंच खूप तुझा धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. माझा हा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे. मला खूप मजा आली, गप्पा मारायला. मला खूप बरं वाटलं, खूप मजा आली अशी गप्पा मारायला फ्रीली, ओपनली. खरंच खूप थँक्यू.